बाबा. अवनी. हॅलो मॅम. आवाज येतोय माझा? हो मॅम. बर, मला सांग, मी जो प्रश्न सांगत होते तो समजला होता का? हो मॅम. या अगोदरचा प्रश्न मी आय थिंक तुम्हाला घेतला होता. एक मिनिट. हा, बरोबर. हो. हा चालू असतानाच माझा आवाज कटला ना? हो. चला, याचं उत्तर बी आहे. पुढचा प्रश्न घेते. फक्त माईक म्यूट कर, आणि जर का काही अडचण आली, माझा आवाज येत नसेल वगैरे, तर मला फक्त सांग. हो. चला बघा, 21 ते 24. आता या ठिकाणी भौमितिक रचना पूर्ण करा. पाठ 6 आहे हा. काही मुलं जॉईन झाली ना. चला, या ठिकाणी आपल्याला भौमितिक आकार काय करायचा आहे? पूर्ण करायचा आहे, आणि रचना पूर्ण करून घ्यायची आहे. मग हा जो आकार दिलेला आहे तो पूर्ण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघा, ए मध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 2 आकार म्हणजे 2 भाग जे आहेत ते दिलेले आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी बघा, थोडीशी जाड रेष आहे, इथे सिंगल रेषा आहे. त्यामुळे ए वगळू, आणि इथं जर पाहिलं आपण, ठीक आहे, म्हणजे असा आकार पाहिजे आपल्याला पूर्ण. अशी आकृती कुठे दिसते? तर बी मध्ये दिसते. सी आणि इथे 2 रेषा आहेत. आपल्याला इथे छायांकित भाग दिलेला आहे, म्हणजे जाड रेषा दिलेली आहे, म्हणून सी वेगळा. डी मध्ये पण तसंच आहे. चला, या ठिकाणी आकार पूर्ण करायचा आहे भौमितिक. मग पहा, या ठिकाणी आपण चौकोन पूर्ण करून घ्या आणि कडा आखून घ्या. कडा आखून घेतल्यानंतर आपण बी मध्ये दिसते. ज्या वेळेला या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये आपल्याला आकृती समजत नाही, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलेलं की ऑप्शन मध्ये, पर्यायांमध्ये, उत्तर आकृत्यांमध्ये तुम्हाला ती आकृती चेक करायची. मग आता इथे चेक करू आपण. हे बसते का पहा, इथे बसते का ते पहा. या दोघांमध्ये ए मध्ये ॲक्युरेट, या दोघांमध्ये अंतर जास्त आहे, म्हणून आपण बी ऑप्शन वर जे राहतं ते उत्तर. अवनी, आवाज? मॅम अडकळत येतोय. अवनी, हॅलो मॅम, आवाज अडकळत येतोय. हॅलो. आवाज अडखळतोय. हो. चेक करा. आता येतोय मॅम. आता आवाज नीट येतोय.
अर्णवी, यशराज, हॅलो मॅम. आवाज येतोय आता माझा? हो मॅम. ओके, स्क्रीन दाखवते मी. माईक म्यूट करा. आवाज जिथं येत नाही माझा आवाज तिथं मला लगेच सांगत चल. हो मॅम. चला बघा, म्यूट कर बेटा. जर आपण या ठिकाणी चौकोन पूर्ण करून घेतला, काय उत्तर मिळेल आपल्याला? चला सांगा. ऑप्शन बी सारखी आकृती मिळेल. बरोबर? पुढचा टॉपिक आहे 7वा टॉपिक आहे आरशाची प्रतिमा. 25 ते 28 मध्ये तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात. कशावर? आरशाच्या प्रतिमेवर. अतिशय सोपा भाग आहे, काहीच अवघड नाहीये. आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडील भाग उजवीकडे आणि उजवीकडचा भाग हा डावीकडे दिसत असतो. बरोबर? आवाज येतो बेटा? यशराज? हो मॅम. ओके. नाहीतर मी इकडं बोलायत बसते आणि तिकडं तुम्हाला आवाजच येत नाही, असं व्हायचं नाही का? सांगत चल हा मला. हो. आता पहा, या ठिकाणी आरशाची प्रतिमा आपल्याला पाहायची आहे. उजवीकडचे जे डॉट आहेत ते आरशाच्या प्रतिमेमध्ये डावीकडे येणार. डावीकडे आहे ते बी मध्ये एक आहे आणि डी मध्ये एक आहे. मग ए वगळा, सी वगळा, डी का वगळायचं? तर रेखांकित भागच दिला नाही आतमध्ये, म्हणून डी वगळा. जे राहतं ते हो मॅम. उत्तर. येस. चला नेक्स्ट बघा. हा डावीकडचा भाग उजवीकडे जाणार. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, बाकी दोन वगळा. उजवीकडून येणारी रेषा डावीकडे येणार. इथे उजवीकडेच दिली म्हणून बी वगळा. जे राहतं ते उत्तर. ऑप्शन ए उत्तर. INK. आय डावीकडचा उजवीकडे. इथं ए मध्ये नाही, बी मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये नाही. बघा, सी का वगळायचं? तर एन आहे तसंच दिलंय. जे राहतं ते उत्तर. चला, यश आवाज येतोय का? हो मॅम. चला बघा, डावीकडचा वर्तुळ उजवीकडे येणार. ए मध्ये आहे, सी मध्ये आहे, डी मध्ये आहे, बी वगळा. उजवीकडचा त्रिकोण डावीकडे येणार. ए मध्ये आहे, बी मध्ये पण आहे, डी मध्ये नाहीये. ठीक आहे. डावीकडचा खालचा त्रिकोण आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे येणार. ए मध्ये तो वेगळाच दिलाय म्हणून डी ए वगळा. जे राहतं ते उत्तर. उत्तर. चला, पाठाचं नाव काय आहे? घडी घाला व उलगडा. घडी घाला व उलगडा. 8वा टॉपिक आहे हा. चला बघा, इकडनं इकडं घडी घेतली, नंतर खालून वरती तिसऱ्या भागात दिलेला भाग आहे तो कापायचा. उभा कापलेला भाग सेकंड घडी ज्या वेळेला आपण अनफोल्ड करणार त्यावेळेला आडवा होणार आणि नंतर पहिली घडी अनफोल्ड केल्यावर उभा आणि आडवा होणार. कुठे आहे असा भाग? कुठे दिसतोय? बघा, अशी आकृती आहे ही, झिगझॅग सारखी. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए मध्ये आहे पहा. बघा, सेम आहे.
बाकी ऑप्शन मध्ये हा क्रॉस दिलाय म्हणून बी वगळा, हे बाहेर दिलंय म्हणून सी वगळा, डी मध्ये डी आकृती वेगळे. राहतं ते उत्तर. बघा, या ठिकाणी व्यवस्थित आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि फक्त काय करायचं आहे, पेपर दुमडल्यानंतर तो दिसणार कसा, तो ऑप्शन मध्ये शोधायचा. आकृती व्यवस्थित पाहून घ्या हो मॅम. आणि सर्वांनी. आता ऑप्शन दाखवते. काय यायला हवं? ऑप्शन नंबर ए. ए यायला हवं, हो की नाही? का? कारण उजवीकडचा तिकडे पेपर डावीकडे फोल्ड केल्यावरती हा जो भाग आहे तो असा येणार, हो हो मॅम. की? आणि हे खाली दिलेलं आहे म्हणून बी येणार नाही. हे दोन्ही एकाच दिशेने दिलेत म्हणून ते येणार नाही. हे पण तसंच आहे. उत्तर ए. एक चला, काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला पेपर काय करायचा आहे, खालनं वरती फोल्ड करा. दुसरी स्टेप वरून इकडनं आणि हा भाग कापा. तिसऱ्या स्टेपला हा कापल्यानंतर हा आडवा, हा उभा आणि हा आडवा. कुठे आहे ऑप्शन? सी. सी मध्ये आहे. आता ही आकृती जवळपास बऱ्याच वेळेला आलेली आहे. बलून पेपर वरती फोल्ड केला, उजवीकडून डावीकडे, पुन्हा खालून असं दुमडून घ्या. 3 डॉट दिले. उघडल्यानंतर 3 हीच खाली डॉट येते. 3 डॉट खालून येते. वर दुमडेलाय म्हणून तिथं 3 डॉट येते. त्याची आरशातील प्रतिमा इकडे होती आणि पाण्याचं त्याची प्रतिबिंब पाण्यातील प्रतिबिंब. सी सारखी आकृती. हो मॅम. चला बघा, काय आहे पाठाचं नाव? अवकाश कल्पना तुकडे जोडा. 9वा टॉपिक आहे हा. कुठून किती? 33 ते 36 पर्यंत याचे 36. प्रश्न असणार. चला, तुकड्यांना नंबर द्या. 1 2 3. या ठिकाणी हा 1 राहील, हा 2 आणि हा 3. ऑप्शन ए. बी मध्ये 3 नंबरचा तुकडा फार मोठा आहे. चला, 1 2 3 कुठे आहे? बी. बी मध्ये. अगदी सोपं आहे. हो मॅम. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 तुकडे दिले. आता इथं बघा, 8 तुकडेत. 1 2 3 4 5 6 तुकडेत म्हणून ए वगळा. 1 2 3 4 म्हणून सी वगळा. 4च तुकडेत. 1 2 3 डी बी वगळला. त्रिकोण आहेत. आपल्याला 4 त्रिकोण पाहिजेत म्हणून डी वगळा. जे राहतं ते उत्तर ऑप्शन नंबर बी. बघा, 1 2 3 4. 1 2 ऑप्शन 3. नंबर ए. पाहता क्षणी आपल्याला जवळ दिसतं लगेच. 37 ते 38. काय आहे पाठाचं नाव? लपलेली. लपलेली आकृती शोधा. लपलेली आकृती शोधायची. आता हा मागच्या वेळेला पण असा एक प्रश्न होता. जसं सांगा, ए मध्ये का उत्तर बघा. बघूया. हो. ए मध्ये आहे. सी मध्ये डी आकृती. ऑप्शन नंबर ए. ए मध्ये आहे. कुठे आहे? बी मध्ये येते का बघा. ऑप्शन नंबर सी. बी बी. असं वाटत होतं की अजून एक पेपर
होईल, परंतु झाला नाही. काढणार का वेळ? थांबाल का? फास्ट मध्ये घेते. हो मॅम. चला, तयारीत आहेत का सर्वजण? घेऊ का? बोला पटकन. हो मॅम. घ्या. चला, बाकीचे. शाश्वती, आरोही, पृथ्वी हो म्हणतोय. चालेल, घ्या. आता एकदम फास्ट घेऊ आपण. चला, याचं उत्तर आहे ऑप्शन डी, कारण ही मोठी रेषा आहे म्हणून. चला, याचं उत्तर काय येईल? बी येईल का? हो कारण बी. या असं आहे, याच इकडनं दिलंय म्हणून बी. हो मॅम. पेपर दिलाय ना? हो मॅम. काय येईल याचं? ऑप्शन नंबर डी. तुला बरं नाही का रे? हो मॅम. नको ना आजारी पडू परीक्षेच्या वेळेस. चला, याच्यात तिघही एकात एक एकात एक एकात एक आहेत. चला, इथं सांगा काय? ऑप्शन नंबर ए. ए करेक्ट. इथं सगळीकडं चौकोन आहे, सारखी आकृती. ऑप्शन सी नंबर का? सी. हो. सी पर्याय मध्ये ए. नको नको नको, आता बाकीचं काहीच नको, आपल्याला फक्त सेम आकृती बघायची. बरोबर आहे, सीच येते. याला नियम नाहीयेत, त्यामुळे काहीच नाही. इथं पण सीच येईल. ऑप्शन बरोबर. नंबर सी. ऑप्शन नंबर ए. सी सी. हा. सीच येते का बघ? सीच आहे. बरोबर ना? हो. बघा, ही सारखी चेक करा व्यवस्थित. सीच येतं. बोला. पहिल्याचे ऑप्शन नंबर ए. दुसऱ्या, तिसऱ्याचे चौथ्यात. ए मध्ये कशी येईल? छायांकित भाग सी नाही काय येणार? सी ए मध्ये नाही. ती पण चुकीची नाही ना, सीच येईल बेटा. बघ, छायांकित भाग, नंतर हा असा भाग, ही रेषा इथे आणि ही रेषा इथे, आणि मधली रेषा ए मध्ये रेखांकित आहे. ए मध्ये वर्तुळ दिलेला आहे रिकामा, आपल्याला छायांकित पाहिजे. चेक करा तरी, सीच आहे. या, काय येईल? बी येतं का? ऑप्शन नंबर बी येईल. बी. आकृती आरशाची प्रतिमा करा, वर्तुळाची आरशाची प्रतिमा. ऑप्शन बी सारखी आकृती मिळते. हो मॅम. चला, पुढे बोला. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी का? हो. बघा, आरशाची प्रतिमा करायची आहे. डावीकडचा भाग आरशाच्या प्रतिमेमध्ये उजवीकडे येईल. रेखांकित भाग डावीकडचा उजवीकडे. हा जो डावीकडचा आहे तो आरशाच्या प्रतिमेमध्ये कसा दिसेल? रेषा वाढेल आणि ही रेषा येते. बघा, आता असा भाग कुठे दिसतो? व्यवस्थित चेक. डी. क्या घाई केली मग? घाई करू नका. नेक्स्ट. ऑप्शन नंबर बघ, हा याचं काय झालेलं आहे इथे? जलप्रतिबिंब. मग याचं पण काय होईल? हे असं आहे, तो असा भाग येणार. ऑप्शन नंबर 4 डी. डी मध्ये येते, करेक्ट. फळभाज्या दिलेल्या आहेत.
मग इथे पण आपल्याला फळभाजी शोधायची आहे. बेबसी ऑप्शन सी बैंगन. ब्रिंजल. चला 14वा घ्या. आतला भाग 45 अंशात कसा फिरतोय? प्रतिघटीवत. प्रतिघटीवत. बरोबर. मग वरती येणारं पान कुठे आहे? वरती येईल का क्रॉस येईल? हा तर आडवा आहे, म्हटलं क्रॉस येणार. क्रॉस असणारं पान ए आणि बी मध्ये आहे. चला आणि सी वगळून टाका. आता बघा काय होतंय, चिन्ह घटीवत फिरत राहते. मग आता हे प्लसचं चिन्ह, सॉरी हा घटीवतच, प्लसचं चिन्ह जे आहे ते वरी डाव्या बाजूला जाणार, म्हणजे या ठिकाणी येणार प्लसचं चिन्ह. वर्तुळ आहे तो वरती जाणार, म्हणजे वरच्या इथे येणार. प्लसचं चिन्ह इथे येणार, हे चिन्ह पुढच्या स्थानावर जाणार, पुढच्या स्थानातलं खाली येणार. मग काय ऑप्शन नंबर ए सारखी आकृती. ए सारखी आकृती. ए सारखी का डी सारखी? चिन्ह, काही चिन्ह घटीवत फिरतायत आणि बाकीचे प्रतिघटीवत फिरतायत का? चेक करा पहिल्यापासून व्यवस्थित. प्लसचं चिन्ह पुढच्या स्थानावरून इथं आलं, इथं आलं, पुन्हा इथं आलं, पुन्हा वरती इथे जाणार. आता हे चिन्ह बघा, इथून ते चिन्ह आडवं आहे. थांब एक मिनिट. चिन्ह काय झालेलं? वर्तुळातलं रेखांकित वर्तुळापाशी चिन्ह येते प्लसचं. कोणतं रेखांकित? नाही, ते चिन्ह पण माझ्या मते ना फिरते. नीट चेक करू आपण, थांब. हे चिन्ह जे आहे ते वरती जातं, पुन्हा इथून नाही, याच स्थान एकच्या नंतर इथं गेले, इथून मग ते कुठे राहणार? त्याच स्थानावर राहील. म्हणजे डी सारखी आकृती मिळेल का आपल्याला? चेक करा काय उत्तर दिलेलं. ए सारखी आकृती मिळेल. थांबा चेक करू आपण व्यवस्थित. हे चिन्ह बघा, वर्तुळाचं चिन्ह आहे ते वरतून खाली आलं का? तर हो आलं, इथं आलं. इथून ते डावीकडे येणार, आलं. इथून ते वरती जाणार. प्लसचं चिन्ह पण काय झालंय, इथं येणार, वर्तुळ आणि प्लसचं चिन्ह. बरोबर. मग आता हे जे चिन्ह आहे, हे उभे आणि हे चिन्ह यांची फक्त आदला बदल होते का? चेक करा सगळीकडे. काय होत जाते, यांचं स्थान बदलते. मग हे जे आहे ते डायरेक्ट कुठं गेलं? इथं आलं. इथून ते कुठं गेलं? इथे आलं. आणि इथून मग ते कुठं खाली जागेवर ठेवले? नाही, त्याच जागेवर ठेवले. आणि नंतर हे जे आहे वर्तुळ आणि हे चिन्ह आहे त्याच ठिकाणी बघ, दुसऱ्या भागात जाऊन बघ. लक्षात येते का बघा तुमच्या, मला जे सांगायचंय ते बघा. आता हे जे चिन्ह आहे पहिल्या भागात आहे तिथंच आहे, दुसऱ्या भागात पण त्यांनी काही स्थान चेंज केलेलं नाही, आहे तिथंच आहे. आणि मग तिसऱ्या भागात ते वरती गेले, आणि चौथ्या भागात मग त्यांनी काय केलेलं आहे, डायरेक्ट कोपऱ्यात आणलेले. म्हणजे हे चिन्ह जे आहेत त्यांनी चुकीचे बघा. लक्षात घ्या, हे आणि हे चिन्ह घटीवत फिरवलेलं नाही, हे दोन्ही चिन्ह घटीवत फिरवलेले आहेत आणि हे चिन्ह फिरवलेलं. ठीक आहे, मोबाईल काढून बसले बघा मॅडम. चला माईक चालू आहे, सांगा घरी. अभ्यास कर नीट. चला, ए उत्तर आहे. चिन्ह फक्त चुकीचे दिलेले, त्याच्यामुळे थोडासा गोंधळ झाला, हरकत नाही. घ्या पुढे. ऑप्शन नंबर सी
ऑप्शन सी. का बरं? आकृती 45. पाठाचं नाव बघा काय आहे ते. 13 ते 16 मध्ये काय आहे? काय रे, तुझा आवाज काय येत मालिका नाहीये? मालिका पूर्ण करा. मग सांगा काय केलेलं आहे? पटपट बोला म्हणजे मग होईल, नाहीतर मग 9 वाजतील आपल्याला. बोला. कसं आलं सी उत्तर? पहिल्यांदा ती थोडी आकृती होती सरळ, पुन्हा ती थोडी खाली आली. बर. तिथून पुन्हा थोडी चिन्ह बाजूला. आहे, हे चिन्ह आहे ना, आहे तिथेच आहे बघा. हे चिन्ह आहे तिथेच आहे. मग येणारं चिन्ह सुद्धा ते आहे तिथंच आहे, दाखवावं लागेल. फक्त हे फिरते. हे इथं होतं सरळ, पुन्हा इथे आलं, पुन्हा इथून ते इथं आलं. मग इथून ते कसं होणार? सरळ. सरळ येणार. म्हणजे आकृती सी सारखी आपल्याला मिळेल. पूर्ण होता, अर्धा झाला, पाव अर्ध्या झाला. आणि त्याच्यापेक्षा अर्धा थोडा होणार. ऑप्शन नंबर ए सारखी आकृती मिळेल. चला बोला. पहिल्याचा एक दुसऱ्याशी छान आहे. 4 भागांपैकी एक छायांकित भाग होता, पुन्हा 3 छायांकित भाग झाले. त्याच्या म्हणजे लगतचेच 2 दिलेले, पुढे जाऊन त्याच्या लगतचेच दिलेले आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? इथे सुद्धा त्याच्या लगतचेच द्यावे लागतील. म्हणजे हे सलग असे मिळतील. सी सारखी आकृती मिळेल आपल्याला. बरोबर आहे का? हो मग. पुढे बोला. काय झालेलं आहे? ऑप्शन आकृती 90 अंशात फिरते. कशी? आडवी होती, 90 अंशात फिरून उभी झाली. मग ती घटीवत की प्रतिघटीवत हे विचारते मी. घटीवत. 90 अंशात घटीवत. घटीवत. मग पहिला भाग 90 अंशात घटीवत फिरवला की दुसरा, मग तिसरा भाग 90 अंशात घटीवत फिरवल्यावर काय मिळेल? ऑप्शन नंबर बी सारखी आकृती. चला बघा. एक वर्तुळ ऍड झालेला आहे. मग पुढे सुद्धा एक वर्तुळ ऍड होणार. चौकोनात बी एक वर्तुळ ऍड होईल. एक उभा आणि एक आडवा दिलाय. एक मग पुढे उभा. पण काय होणार? इथे उभा आणि इथे आडवा येणार. पी सारखी आकृती मिळेल का? सी सारखी. सी सारखी. करेक्ट. चला या ठिकाणी काय करायचंय? कडा आखून रेष. असा कुठे आहे? ऑप्शन नंबर बी. बी मध्ये नाही. डी. बघ ना, आकार बघा नीट. हे वरचे आकार पाहून घ्या. डी सारखी आकृती मिळेल. डी सारखी. एक मिनिट. चला बघा. ऑप्शन चौकोन नंबर सी. आणि कडा आखून घ्या. सी सारखी आकृती मिळेल आपल्याला या ठिकाणी. चौकोन पूर्ण करायचा आणि कडा आखून घ्यायची. ए नाही येणार.
सांगा काय येईल मग? बी. डी पण येत नाही. सी बी आणि सी मध्ये, तर सी सी काय येणार नाही? हा वक्र वरतून. भाग आपल्याला बाहेरून असा पाहिजे होता, म्हणजे हा असा यायला पाहिजे होता, जसा की इथे दिलाय तसा. त्यामुळे सी येत नाही. चला, स्टार पूर्ण करायचा आहे. बोला. पर्यायात आकृती शोधावी लागते. काय येतं उत्तर मग? ऑप्शन नंबर बी. बी का बरं? बी सारखी आकृती आपल्याला येणार नाही का? कारण तुला सांगते, या ठिकाणी जो भाग आहे, ही रेषा बघ आणि ही रेषा बघ. ही रेषा बघ. सी येत नाही, डी येत नाही. राहिलं बी आणि ए मध्ये. ए मध्ये आता बघा, ए काय येतं किंवा बी काय येत नाही, तर हा भाग व्यवस्थित जर आपण चेक केला तर पहा, हा भाग आणि हा भाग बघा लहान मोठा दिसतोय का? आपल्याला सेम आकार इथं बघा, हा ए मध्ये दिसतोय, हा आणि हा आकार अगदी बरोबर दिसतोय. मग या ठिकाणी ए जर आपण जोडला तर ए मध्ये जोडल्यानंतर आपल्याला स्टार पूर्ण होतो बघा. थोडस असं म्हणजे ए सारखी पाहिजे थोडक्यात आकृती. काय दिले उत्तर तिथे? एस दिलेलं. चला, आरशाची प्रतिमा पाहायची आहे. करा आरशाची प्रतिमा. वर्तुळ आहे तसाच दिसतो आरशाच्या प्रतिमेमध्ये. चौकोन बी तसाच दिसतो. येस, म्हणजे आणि आपल्याला एस मधली दिसायला पाहिजे, कारण हा वर्तुळ आणि हा वर्तुळ याच्यामध्ये बराचसा फरक आहे. बी तर येणारच नाही, सी पण येणार नाही. डी राहिलं बी. ए आणि डी. तर डी काय येणार नाही? डी मध्ये आकृती उलटी दिलेली आहे. ही जी रेषा आहे ती डी मध्ये खालून अशी दिलेली आहे, ती येत नाही. बघा, डावीकडची रेषा उजवीकडे येणार आणि ही जी रेषा आहे लहान ती अशी येणार. ए उत्तर मिळेल. काय दिलंय इथे? ए. एच दिले. चला, सी आणि डी वगळले. उत्तर सांगा डायरेक्ट. ऑप्शन नंबर ए. ए. का बरं ए आलं? बी मध्ये ती खालची रेषा पूर्ण केल्यावर त्याच्यावर एक रेषा दिलेली आहे. एक्स आणि वाय खाली आहे, म्हणून आपण या ठिकाणी पाण्याचे प्रतिबिंब शोधलेलं आहे. काय शोधलंय? पाण्याचं प्रतिबिंब. जर एक्स आणि वाय जर का असं असतं तर काय शोधलं असतं आपण? आरशाची प्रतिमा. आरशाची प्रतिमा शोधली असती. बघा, मी वारंवार सांगत येते, एक्स आणि वाय उभा असेल तर त्यावेळेला आरशाची प्रतिमा शोधा, आणि एक्स आणि वाय जर का खाली असेल तर पाण्याचे प्रतिबिंब शोधायचं आहे. आरशाची प्रतिमा उभा असेल तर, पाण्याचं प्रतिबिंब आडवं असेल तर. यात गोंधळ करू नका, फक्त उत्तर ए येईल. चला, एफ डावीकडचा उजवीकडे, इथे नाहीये, इथे उलटा दिलाय, इथे एन दिलाय, जे राहतं ते उलटा. एफ बी ची पाण्याची प्रतिबिंब दिले 4. डायरेक्ट एक एक शोधला तरी पटकन उत्तर निघून जाईल. झेड उलटा करायचा आहे, म्हणजे उलटा दिलाय ते सुलट करायचंय. थोडक्यात आरशाच्या प्रतिमेमध्ये हा झेड आपल्याला असा सरळ दिसेल. बघा, ए बी सी आणि डी 4ही ऑप्शन मध्ये आहे, पण मग आता एक एक ऑप्शन वगळावं लागेल.
हा ॲरो उजवीकडे आहे, तो डावीकडे असणारा ऑप्शन ठेवा. इथे आहे डावीकडे, बी मध्ये उजवीकडे वगळा, डी मध्ये दिलं नाही, वरती दिलं. चला बाकी. ए मध्ये अर्धवर्तुळ आहे ना, रेषेमध्ये वर्तुळ आहे ते दिलं नाही म्हणून ए वगळा. येस, जे राहतं ते. उत्तर ऑप्शन नंबर सी. घडी घाला. सांगा. अरे डावीकडनं उजवीकडे, वरतून खाली, आणि तिसरी स्टेप काय केलेली आहे, इकडं परत दुमडलाय. इथं आपल्याला ॲरो दिलेला नाहीये, दुमडलेला दिलाय, आणि मग नंतर काप दिलाय. आता ही घडी ओपन करा. ओपन केल्यानंतर इथं असा भाग मिळेल, बरोबर. आता ही घडी वरती ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर काय होईल, हे आहे ते वरच्या कोपऱ्यात दिसेल आपल्याला, आहे तसंच. म्हणजे हे असं दिसेल. आणि नंतर याची आरशाची प्रतिमा करा. कशासारखी आकृती मिळेल? ऑप्शन नंबर डी. त्याला डीज दिलेला आहे इथे पण. खालून वरी पेपर दे. उजवीकडून डावीकडे, आणि तिसरी स्टेप आहे बघा, या ठिकाणी ही काप दिलेला आहे, आणि इथेही दिलाय, आणि इथे पण दिलाय. आता याची आरशाची प्रतिमा होईल, कारण आपल्याला दुसरा भाग ओपन करायचा आहे. हा असा, हा असा, आणि हा असा. पाण्याचं प्रतिबिंब तयार करा. त्रिकोण उलटा, अर्ध त्रिकोण, इकडून बी अर्धा त्रिकोण. कुठे आहे अशी आकृती? ए. नाही, सी मध्ये आहे. त्रिकोण हा ज्या वेळेला आपण असा कापतो, पाण्याचं प्रतिबिंब घेतल्यानंतर हा त्रिकोण असा होणार बेटा. तू आहे तसाच ठेवलास, वरचा जसा आहे तसाच खालचा ठेवलास, तसं येणार नाही, तो असा येणार. ए येत नाही, सी येईल. बघा, सीच आहे. 31. काय केलं इथं? उजवीकडनं डावीकडे, वरतून खाली, आणि नंतर काय केलंय, 2 वर्तुळ कापलेत. खालचा वर, वरून आणि पहिली आरशाची प्रतिमा आहे. असं ऑप्शन चेक करू. ऑप्शन सी मध्ये आहे. क्रॉस मध्ये दुमडून घेतला, पुन्हा इकडे दुमडून घेतला, आणि तिसरी स्टेप असा त्रिकोण आणि वक्र भाग कापला. मग इथे पण खाली काय होणार? त्रिकोण, वक्र भाग. मग आता हा वक्र भाग असाच येईल का? हो मॅम. पुन्हा इकडे वक्र भाग, त्रिकोण, पुन्हा वक्र भाग. मग आता कुठे आहे अशी आकृती, सांग बरं. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी मध्ये आहे. बघा, पहिल्यांदा आपण हा भाग असा कापलेला होता, नंतर खालची म्हणजे 2 नंबरची घडी ओपन केल्यावरती आपल्याला हा भाग असा दिसेल. पुन्हा 1 नंबरची घडी ओपन केली की आपल्याला हा पूर्ण भाग मिळून जाईल, बी सारखी मिळेल. चला बघा, या ठिकाणी फक्त पेपर दुमडून घ्यायचा आहे. काय करायचं आहे? फक्त आणि फक्त पेपर दुमडायचा आहे. मग हा वर्तुळ आत जाणार. बघा, हा वर्तुळ काय होणार? आत जाणार. आणि ही रेषा पण आहे, ती सुद्धा काय होणार? आतच जाणार, म्हणजे अशी. काय येईल उत्तर? ऑप्शन नंबर ए. ए सारखी आकृती मिळेल. डी का आलं नाही ते सांगते मी तुम्हाला. तर डी आलं नाही याचं कारण आहे की हा वर्तुळ इथं पूर्ण दिला नाही, म्हणून डी येत नाही.
चला, या ठिकाणी काय करायचे, तुकडे जोडायचे आपल्याला. 2 4 तुकडे आहेत एकूण. हो चला, इथं या आपण काय करू शकतो, पर्यायकट पद्धतीचा वापर करू शकतो. पण तरी बघा, हा आहे 2 नंबरचा तुकडा, हा आहे 3 नंबरचा तुकडा, हा आहे 4 आणि हा आहे 1. सी ऑप्शन येईल. सी बरोबर आहे. बोला. 1 2 3. ऑप्शन सी येतं का याचं पण बघा. हो ऑप्शन नाही. सी त्रिकोण हा बरोबर आहे. हा कुठे लहान मोठा होतोय, हा बसतोय. समजा हा 1 नंबरचा घेतला तर हा बरोबर इथे बसतोय. हा 2 नंबरचा, हा 3 नंबरचा बरोबर बसत नाही थोडासा, पण मग पर्याय तोच दिसतोय. बाकी ऑप्शन मध्ये दिसत नाही. काय दिलंय उत्तर? सीच आहे. बघा, फक्त हा जो आहे ना त्रिकोण, हा ऍक्युरेट इथं दिसत नाहीये, थोडासा लांब आहे. पण ऐका, हो जवळचा पर्याय आपण हा देऊ शकतो, पण परीक्षेमध्ये तुम्हाला तसं येणार नाही. परीक्षेमध्ये जशी प्रश्न आकृती आहे, ऍक्युरेट तुम्हाला उत्तर आकृत्यांमध्ये येणार तुमच्या शेवटच्या परीक्षेमध्ये. असं उत्तर, असं कन्फ्युजन तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही. हे थोडंफार होईल आपल्या परीक्षेमध्ये, पण तिथं होत नाही. चला, बी उत्तर येईल. बरोबर ना? हो हम्म. 37 ऑप्शन नंबर बी. मग सारखीच आकृती आहे ही पण. चला, काय येईल? काय येतं बघा, ए मध्ये आहे आकृती, तर ए मध्ये आपल्याला बघावी लागेल. चला बघा, या ठिकाणी आहे. बघा, दिसली का? हो ए मध्ये. दाखवा कुठे आहे ती. डी मध्ये लपलेले दिसते का? चेक करू. डी मध्ये हो मॅम. हे किंवा मग त्याच्या खालचं असं घेतलं तरी चालेल. सांगा, कुठे दिसते? ए मध्ये? बी. बी मध्ये कुठे दिसते? हे झिगझॅग आहे ना बी मध्ये. ए मध्ये. ए मध्ये दिसते. ए. चला, झाले वाटतं 40 प्रश्न. बर, आता आपण काय घेतलं? 3 आणि 4 पेपर घेतला, तिसरा आणि चौथा. चौथा. बरोबर. हो मॅम. स्क्रीन स्टॉप करते, हा ब्लॅक दिसेल तुम्हाला. तर हो कोणाला काही अडचण आहे का? चुकलेले प्रश्न नाही वगैरे असतील तर ते मला पाठवा, मी चेक करेल. तुमचं जर उत्तर बरोबर असेल तर त्याला मी मार्क्स देईल. चुकलेले रोजच्या रोज पेपर मधले जर प्रश्न मला पाठवले, तिथं जर प्रश्न चुकीचा असेल आणि तुमचं उत्तर जर का बरोबर असेल, तर मी तुम्हाला त्याचा मार्क देईल. पाठवत चला, काही अडचण असेल. हो मॅम. चला, थांबूया. सर्वांना बाय.